राजकारण्यांकडून छळ, लैंगिक शोषण, तक्रारीकडे वरिष्ठांचं दुर्लक्ष असे गंभीर आरोप आणि याला कंटाळून एका डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या। ही बातमी सकाळीच आली आणि महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पाहायला मिळाली। नमस्कार, मी पूर्वी भावे। खरं तर कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा छळ हा सातत्याने चर्चेत येणारा विषय आहे। मात्र फलटणमध्ये आणखीन भयंकर प्रकार घडलाय। एक पोलीस अधिकारी आणि आणखी एकाकडून छळ होत असल्यामुळे हातावर लिहून ठेवत एक डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि काही स्थानिक नेत्यांचा तिच्या कामात हस्तक्षेप होता असाही तिचा आरोप आहे। हेही समोर आलेला आहे। तिच्या नातलगांनीही तसेच आरोप केलेले आहेत। लैंगिक अत्याचार, तक्रारींची दखल न घेणं असेही आरोप सातत्याने समोर येत आहेत। त्यामुळे आता या तरुणीच्या आत्महत्येला नेमकं कोण जबाबदार आहे असा महाराष्ट्रासमोर मोठा प्रश्न उभा आहे। आणि हाच प्रश्न आजच्या 0 आवरमध्ये आम्ही तुम्हालाही विचारलाय। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, फलटणमध्ये छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या। कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या शोषणाला कोणती गोष्ट सर्वाधिक जबाबदार आहे असं वाटतं? पोलीस प्रशासन, स्थानिक नेते, कायदा सुव्यवस्थेची दुरवस्था आणि महिलांना समाजाने दोषी ठरवणं असे 4 पर्याय आहेत आणि यावरती आपण आपलं मत नोंदवू शकता। आमचा प्रश्न अजूनही लाईव्ह आहे। आता ही सगळी घटना सविस्तर सांगते। सातारा जिल्ह्यातल्या फलटणची ही घटना आहे। उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी असलेल्या तरुणीने काल रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। तिने आपल्या हातावरती सुसाईड नोट लिहिली आहे आणि यात पोलीस अधिकारी गोपाळ बदने यांना अत्याचार केल्याचं लिहिलेलं आहे। तसंच प्रशांत बनकर याने आपला मानसिक छळ केला आणि या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचंही तिने लिहून ठेवलेलं आहे। आता ही झाली या प्रकरणाची एक बाजू। या प्रकरणाला आणखीन एक पैलू आहे। या दोघांच्या नावानं या तरुणीने यापूर्वीही तक्रार केली आहे। आरोपींचा मेडिकल रिपोर्ट किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांना हवा तसा द्यावा, त्यासाठी ते दबाव टाकत होते असे आरोप तिने यापूर्वी लेखी स्वरूपात केले। मात्र त्याची दखल घेतली नाही असा आरोप तिच्या नातलगांनी केलेला आहे। तिने पोलीस उपअधीक्षकांकडे छळ करणाऱ्यांच्या बद्दल नावानिशी तक्रारही केली होती। यावरती उत्तर न मिळाल्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये विचारणा केली, मात्र त्यालाही उत्तरं देण्यात आली नाहीत असं सांगितलं जात आहे। आणि या संतापजनक घटनेनंतर राज्यभरातनं प्रतिक्रिया उमटल्या आहेत। सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनेचा निषेध केला आणि दोषींवरती कठोरात कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय। मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा तसंच व्यवस्थेतील महिलांचं शोषण, यंत्रणांमधला भ्रष्टाचार, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष असे अनेक प्रश्न ऐरणीवरती आलेले आहेत। हे नक्कीच एकंदरीतच आपल्या सुसाईड नोटमध्ये या तरुणीने नेमकं काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूयात। जाऊयात मीडिया सेंटरला। माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने, ज्याने माझ्यावरती 4 वेळा रेप केला, आणि प्रशांत बनकर, ज्याने माझा 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला असे अत्यंत गंभीर आरोप या महिलेने केलेले आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी प्रकरणामध्ये एक वेगळा अँगलही सांगितलाय। डॉक्टर आणि पोलिसांनी एकमेकांच्या विरोधात यापूर्वीच तक्रारी केलेल्या होत्या। आता त्याचा आत्महत्येशी संबंध आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध। एक आमचे PSI त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे। मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या, ज्याच्यामध्ये तत्कालीन PI यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती, त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती। या तरुणीने सुसाईड नोटमध्ये 2 नावं लिहिली आहेत, पण त्याचवेळी तिने यापूर्वी केलेल्या काही तक्रारी सुद्धा या निमित्ताने उजेडात आल्यात। या तक्रारी कुणाविरुद्ध आणि काय काय होत्या हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। PD डॉक्टरने चौकशी समितीला एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्याच्यातले मुद्दे आपण बघतोय। इलेक्ट्रिक DP चोरीतील आरोपी ऊसतोड मुकादमला फिटनेस सर्टिफिकेट न दिल्याचा आरोप माझ्यावरती झाला होता असं तिने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे।
आरोपीला फिट अनफिट करण्याचा सर्वस्वी निर्णय हा ऑन ड्युटी डॉक्टर आणि वरिष्ठांचा असावा असं माझं मत आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या कामामध्ये अडथळा आणून त्रास देऊ नये अशी विनंती मी चौकशी समितीला करते. चौकशी समितीसमोर तिने अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलंय. अधिकाऱ्यांच्या वारंवार वेडेवाकडे बोलण्यामुळे कामाला वेळ लागतोय असंही तिने नमूद केलेलं होतं. पोलीस कर्मचारी अभंग यांनी पोलीस उपनिरीक्षक जायपत्रेंना फोन करून बोलवलं. त्या दोघांनी माझ्याशी वाद घालत आरोपीला फिटनेस सर्टिफिकेट देण्याची धमकी दिली. पोलीस कर्मचारी अभंग यांनी आरोपीला फिट सर्टिफिकेट देण्यास दबाव टाकला. हा प्रकार मी पोलीस निरीक्षक अनिल महाडिकांना सांगण्यास फोन केला असता त्यांनी माझा नंबर ब्लॉक केला असंही तिने याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. फलटण ग्रामीणचे पोलीस अधिकारी PSI बदने हॉस्पिटलमध्ये येऊन आम्हाला धमकावतात. अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणी सुद्धा बदने यांचा उल्लेख तिने केलेला आहे. पोलीस प्रशासन कायद्याचं उल्लंघन करून डॉक्टरांना नाहक त्रास देत आहेत अशी तिची तक्रार आहे पोलिसांबद्दल. फेब्रुवारीपासून पोलीस कर्मचाऱ्यांचा मानसिक त्रास सहन करत आहे. त्यातून अनुचित काही घडल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार असतील असं मी लिहून देत आहे. हे तिने या पत्रामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. त्यांनी केलेल्या मानसिक त्रासाचा छळ पुढे सहन केला जाणार नाही. आरोपी फिट किंवा अनफिट आहे याचा सर्वस्वी निर्णय ऑन ड्युटी डॉक्टर आणि त्यांच्या वरिष्ठांचा आहे हे निदर्शनास आणून द्यावं. तर हे महत्वाचे मुद्दे होते या पत्रातले. तरुणीने जे लिहिलेलं होतं चौकशी समितीला. या व्यतिरिक्त फलटणच्या पीडित डॉक्टरने कोणकोणत्या पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. कोणकोणत्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक बदने, पोलीस निरीक्षक अनिल महाडिक, आणि या प्रकारामुळे डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांना प्रचंड धक्का बसलाय, दुःख झालंय आणि यंत्रणेच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांचा संतापही झालेला आहे. आत्महत्येला जबाबदार असलेल्या प्रत्येकाला शिक्षा व्हावी अशी त्यांची अर्थातच मागणी आहे. त्या मनात काय गाठ होती तिथं काय गाठ शेवट नाही ती काही सांगितलंच नाही आम्हाला. आता गेलो आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्हाला फिरविलं फलटणमध्ये. ते महादेवाला नेलं, सगळं चाकवलं, सगळं केलं. काशी काहीच म्हणले नाही. काय सांगू मला लागलं वनवा डोंगराला काही वनवा लावला मला तिच्या पुरीनं. काय सांगू आता मी. तिनं मधून असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला. त्याच्या अगोदर तिने लेखी तक्रार दिली. ती लेखी तक्रार दिली होती DYSP कडे. त्याचं आणखी तिला उत्तर आलेलं नाही. ते पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे. तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील. आम्हाला त्याच्यातलं पुढचं काही माहिती नाही. 2 महिन्यापूर्वी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. खासदारांचे 2 PAंनी फोन करायला लावले होते. तसेच पोलीस अधीक्षक गोपाळ भदने काय जे आहेत महाडिक म्हणून कोणीतरी आहेत तर त्यांचेही नावं तिनं त्या ह्याच्यामध्ये लिहिले होते आणि गुन्हा दाखल करण्यासाठी तिनं तसा तक्रार अर्ज दिला होता. परंतु गुन्हा दाखल करून घेण्यात आलेला नाही आणि त्यावर काय कार्यवाही झाली हे सुद्धा आजपर्यंत तिला भेटलेली नाही माहिती. तिनं RTIचं सुद्धा मागच्या महिन्यात हे टाकलं होतं पण त्याचे उत्तर तिला मिळालेलं नाही. नातेवाईकांकडून वारंवार तिच्यावरती कामाच्या ठिकाणी पोलिसांकडनं दबाव टाकला जात होता असं समोर येत आहे. शिवाय तरुणीच्या भावाने स्थानिक खासदाराचं नाव घेतल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखीन वाढलंय. तिच्या लेखी तक्रारीतही खासदाराचा उल्लेख आहे. तिचं म्हणणं नेमकं काय होतं आपण पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला. पीडित डॉक्टरशी बोलणारे खासदार कोण हा एक मोठा प्रश्न त्यामुळे पडतोय. 31 जुलै 2025 रोजी खासदारांचे 2 PA आले असं तिने पत्रामध्ये नमूद केलंय. त्यांनी माझं खासदारांशी फोनवर बोलणं करून दिलं. खासदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा उल्लेख केला. मी बीडची असल्यामुळे आरोपींना फिटनेस सर्टिफिकेट देत नसल्याचा उल्लेख खासदारांनी केला असं तिने पत्रात म्हटलंय. मात्र मी ते आरोप फेटाळले. अशी हयगय पुढे होणार नाही अशी हमी दिली.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ उडाली आणि या प्रकरणातील वेगवेगळे कंगोरे सातत्याने समोर येत आहेत। पीडित डॉक्टरने चौकशी समितीला सादर केलेल्या पत्रामध्ये ती बीडची असल्यामुळे पीडितीला हिणवलं जात होतं असा धक्कादायक प्रकार, अशी धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे। पाहूयात। बीडवरून बोल डॉक्टर यामुळेच व्यथित झाली होती का? लेखी जबाबामध्ये तिने नमूद केलेलं आहे, पोलिसांनी मानसिक त्रास देत अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात अडथळा आणू नये। बघा मॅडम, बीडचे आरोपी, बीडचे लोक कसे गुन्हे करतात असं बोलू नये, असंही तिने लिहिलेलं आहे। बघा मॅडम, तुमचे बीडचे मुंडे कसे आहेत असं हिडवू नये। पोलीस निरीक्षकांच्या पत्राला अनुसरून ही गोष्ट गंभीर आहे। पोलीस प्रशासनच कायद्याचं उल्लंघन करून नाहक त्रास देत आहे। तर या आणि अशा अनेक गोष्टी या संपूर्ण प्रकरणामध्ये आहेत। त्यानंतर आता परळीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी बीड कनेक्शनची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। एक्सवरती त्यांनी पोस्ट केली आहे, ती आपण पाहूयात। मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टरबाबत घडलेली घटना दुर्दैवी आहे। माझ्या त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे। या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावं। ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर असून याचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी। राज्य महिला आयोगानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत, तर गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांनी देखील पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचं स्पष्ट केलंय। मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यामध्ये उत्तर देत कारवाई झाल्याचं सांगितलंय। यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का, आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत। एकंदर या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे। यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावीच, यामध्ये कोणीही आरोपी असू देत त्याची गय केली जाणार नाही। सुसाईड नोट देखील त्या ठिकाणी आढळून आले, ज्याच्यामध्ये 2 कर्मचाऱ्यांची नावं देखील लिहून ठेवण्यात आलेले आहे। या संदर्भानं सखोल चौकशी पोलीस विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली असून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी माझं बोलणं झालं असून त्यांना तातडीनं गुन्हे दाखल करून घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। पोलिसांनी देखील आपल्या कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्या ठिकाणी जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चितपणे आपण कार्यवाही करू। फलटणमध्ये घटना घडली होती, डॉक्टरने सुसाईड केलं, त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू